लोणावळ्यामधल्या भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। सध्या लोणावळ्यामधील पर्यटन स्थळी 2 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, तर या निर्बंधांचं पर्यटकांकडून स्वागत करण्यात आलंय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। भुशी डॅम जवळील धबधब्यात 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जे आहे आता खडबडून जागा झालेलं आहे। आपण पाहिलं तर भुशी डॅम जवळ अनधिकृत अतिक्रमण जे आहे ते देखील या ठिकाणी काढण्यात आले। अशा अनेक नियमावली जे आहेत त्या पर्यटकासाठी लागू केल्या आहेत। संध्याकाळी 6 नंतर जे आहे ते लोणावळ्यास पर्यटन करण्यास जे आहे आता प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की आता पावसाचा सीझन या ठिकाणी असला तरी अनेक पर्यटक जे आहेत या ठिकाणी येऊ लागले आहेत। त्यात आता 6 नंतर बंदी असणार आहे। काय वाटतं पर्यटकांना आपण जाणून घेत। काय सांगशील मित्रा, 6 नंतर पर्यटन बंदी केली, आता 2 दिवसापूर्वी 5 जणांचा जो आहे ते मृत्यू आला, काय निर्णय कसा योग्य वाटतो का अयोग्य? योग्य निर्णय येतो, कारण की सरकार काय होतं, काय पर्यटन काय काय गोष्टी जिथं जाऊ नका म्हणतात प्रशासन, तिथं लोक जातात आणि मृत्यू पावतात। त्यामुळे अशा घटना घडणारच आहे। प्रशासनाने जर सांगितलं की ते सेफ्टीसाठी सांगतात प्रत्येकाच्या, पण लोक ऐकत नाही, ज्याचे त्याचे स्वतःचा मना करतात आणि शहीद होतात असते लोक। रणजित जाधव, टीव्ही 9 लोणावळा, पुणे।